हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतू लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे आज आपण चिकन चटपटा ग्रेव्ही बनवणार आहोत, ते पण विदाऊट जिंजर आणि गार्लिक शिवाय, म्हणजेच आलं आणि लसणाशिवाय आज आपण चिकन चटपटा बनवणार आहोत, तेही घरच्या घरी एकदम हॉटेल स्टाईल। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे तुम्हाला दिसत असेल हे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे। ते पहिल्यांदा मी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। हे पाव किलो चिकन घ्यायचं आहे आणि जर त्याचे मोठे मोठे पीसेस असेल तर तुम्ही त्याचे छोटे करू शकता किंवा ते मोठेच ठेवले तरीही चालतील, ते तुमच्या इच्छेनुसार आहेत। एक मी कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण 5 चमचे तेल घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि घंटी दाबायला विसरू नका आणि घंटी ऑलवर ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील। हा एक मी अख्खा कांदा चिरलेला आहे, आता तो यामध्ये घातलेला आहे आपण, आणि हा कांदा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे। मटण म्हटलं की आलं आणि लसूण आलंच, बट आज आपण आलं आणि लसणाशिवाय चिकन चटपटा बनवणार आहोत, तेही घरच्या घरी। आता तुम्हाला दिसत असेल बघा, कांदा छान असा आपला लालसर फ्राय करून झालेला आहे। आता यामध्ये हे आपण चिकनचे पीसेस घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, हे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि आता हे छान असं तेलामध्ये हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे हळद मीठ सगळ्या चिकनला लागलं जाईल। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि हा एक चिकनचा नवीन प्रकार आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। आता हे चिकन आपण असंच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, जोपर्यंत ते असं क्रिस्पी लालसर होत नाही तोपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्येच, आणि याच्यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही। आता तुम्हाला दिसत असेल बघा, चिकन आपलं अर्ध कच्चं यामध्येच शिजलेलं आहे तेलामध्ये, जेणेकरून आपल्या चिकनची चव खूप छान अशी लागते। इथे मी कढई घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत, 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत। इथे मी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत, जर तुम्हाला पॉलिशचे तीळ हवे असेल तर तुम्ही ते घेतले तरीही चालतील। आता हे आपले सगळे पदार्थ घेऊन झालेले आहेत। आता हे जिरं आणि तीळ छान असे भाजून घेणार आहोत आपण हाय फ्लेमवरती, जेणेकरून ते लगेच भाजले जातील। बट इथे एक टीप आहे, हाय फ्लेमवरती जर तुम्ही भाजत असाल तीळ आणि जिरे तर ते एकसारखे हलवावेत, नाहीतर ते करपले जातील। आणि हे मी 3 संकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही तुमच्या घरात ज्या मिरच्या अवेलेबल असेल त्या तुम्ही वापरल्या तरीही चालतील। आता हे छान तिन्ही पदार्थ आपण लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत, म्हणजेच भाजून घ्यायचे आहेत। आता आपले तीळ चांगले लालसर असे भाजलेले आहेत। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते फॅनखाली थंड होऊ द्यायचे आहेत। आता त्याच कढईमध्ये मी हा एक जाडसर चिरलेला कांदा घेतलेला आहे। हा आता कांदा आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि एक टीप आहे, हा कांदा भाजताना अजिबात यामध्ये तेल घालायचं नाही, असंच बिना तेलाचा आपल्याला हा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता तुम्हाला दिसत असेल कांदा आपला लालसर भाजून झालेला आहे। आता यामध्ये हा मी एक अख्खा टोमॅटो चिरून घेतलेला आहे जाडसर असा, तो आता यामध्ये घालून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे, इथे तुम्ही जाडसर कोथिंबीर टाकली तरीही चालेल। आता हे सगळे पदार्थ आपले घालून झालेले आहेत। कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे 2 ते 3 मिनिटे असंच भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो आपला थोडासा नरम झाला पाहिजे। अजिबात यामध्ये तेल घालायचं नाही, असंच हे 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, आता 2 मिनिटे झालेली आहेत आणि टोमॅटोही छान असा आपला भाजलेला आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान असं थंड करून घ्यायचं आहे फॅनखाली। आता तुम्हाला दिसत असेल बघा, या प्लेटमध्ये मी ते सगळं आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे
आता हे छान असं फॅन खाली थंड करून घ्यायचं आहे आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरवरती। आता तुम्हाला दिसत असेल बघा, आपलं चिकन छान असं क्रिस्पी फ्राय झालेलं आहे। यामधलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे, फक्त यामध्ये तेल शिल्लक राहिलेलं आहे। आता हे चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजेच चिकन हे नितळून काढायचं आहे, तेल कढईमध्येच ठेवायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं क्रिस्पी चिकन फ्राय करून झालेलं आहे। आता हा 1 चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे, इथे तुम्ही चिकन मसाला वापरला तरीही चालेल। अर्धी चमचा लाल तिखट, जी आपल्या घरातली चटणी असते ती घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे। आणि आता हे छान असं तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले, जेणेकरून आपल्या चिकन चटपट्याला एकदम छान असा कलर येईल। आता हा जो आपण मगाशी पेस्ट करून घेतलेली होती ती आता या मसाल्यामध्ये घालायची आहे। इथे एक टीप आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही तेलामध्ये चटणी किंवा गरम मसाला टाकता तेव्हा ते गरम तेलामध्ये टाकायचं आहे आणि जास्त वेळ फ्राय करायचं नाही, फक्त अर्धा मिनिट ते तेलामध्ये फ्राय करायचं आहे। जर तुम्ही जास्त वेळ फ्राय केलं तर ते करपलं जाईल आणि कडू लागेल, सो हे फक्त अर्धा मिनिटच फ्राय करायचा आहे। आता हा आपला मसाला घालून झालेला आहे। आता हा मसाला आपण यामधलं पाणी सुकेसोपर्यंत हा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। आणि हा मसाला भाजला का हे आपल्याला लगेच कळतं, या मसाल्याला तेल सुटायला लागतं, तेव्हा समजून जायचं की आपला मसाला छान असा भाजलेला आहे। अशा प्रकारे आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे तेल सुटेपर्यंत। आता यामध्ये आपण जे मगाशी चिकन काढून घेतलेलं होतं ते एका प्लेटमध्ये ते आता यामध्ये घालायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले आपल्या चिकनला लागले जातील। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। चिकन चटपटा ही एक हॉटेलची डिश आहे, सो ही आज आपण घरच्या घरी बनवलेली आहे एकदम कमी पैशात। आता हे असंच आपण झाकून ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी हे शिजवायचं आहे मध्यम आचेवरती। आता तुम्हाला दिसत असेल बघा 5 मिनिटे झालेली आहेत आपली। आता या चिकनला तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे चिकन आपलं छान असं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे। आता हे एकदा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मसाला खाली चिकटलेला आहे तो काढून घ्यायचा आहे। आणि आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ओतायचं आहे। हे तुमच्या आवडीनुसार पाणी ओतायचं आहे, जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी ओतलं तरीही चालेल। आता हे चिकन छान असं शिजवून द्यायचं आहे। ह्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकता किंवा असंच उघडं शिजवलं तरीही चालेल, चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता याच्यामध्ये मी परत अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे। हे चिकन शिजायला फक्त 20 ते 25 मिनिटे लागतात, सो आता आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, आता आपली 25 मिनिटे झालेली आहेत आणि यामधलं पाणी पूर्ण असं आटलेलं आहे, एकदम घट्ट ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे। आपला चिकन चटपटा मसाला तयार झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल बघा। जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड केलं तरीही चालेल, फक्त यामध्ये कोमट पाणी ॲड करा। आता थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, ही गार्निशिंगसाठी आहे आणि एक छान अशी कोथिंबीरची चव लागते। सो अशा प्रकारे आता ही याच्यावरती टाकून घ्यायची आहे आणि ही मिक्स करायची आहे। आणि आता ही कोथिंबीर आपण मिक्स करून घेणार आहोत आणि कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे, नाहीतर ती कोथिंबीर शिजली जाईल आणि त्याचा छान असा स्मेल येणार नाही। सो कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच 1 मिनिटातच गॅस बंद करायचा आहे। अशा प्रकारे आपला चिकन चटपटा मसाला किंवा चिकन चटपटा ग्रेव्ही तयार झालेली आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।